सोलापूर विधानसभा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपले 3 आमदार अभिजित पाटील, उत्तम जानकर आणि नारायण पाटील हे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना भेटले. त्यांच्या बैठकीत सहभागी झाले आणि आपला पाठिंबा हा भाजप उमेदवाराला असं त्यांनी उघडपणे जाहीर केले. काय महाविकास आघाडीच्या वतीने आपण ही निवडणूक लढवत असताना ही जागा आपण काँग्रेसला दिली होती. पण काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज भान झाल्यानंतर शेवटच्या क्षणाला आपण या ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय हा आपले खासदार मोहिते पाटील यांनी या ठिकाणी सर्वांनी बसून निर्णय घेतला. आता त्यामध्ये उत्तम जानकर यांच्या मुलांची पण इच्छा होती की उभं करावं, परंतु सर्वांची चर्चा झाल्यानंतर त्यांची नाराजगी झाली असं मी समजू शकतो. त्या दौरान अभिजित पाटलांचा जो उमेदवार आम्ही दिला देशमुख त्यांचा सभापती पदाच्या बाबतीमध्ये नाराजगी आहे की त्यावेळेला त्यांनी ते मत दिलं नव्हतं. माझ्या माहितीप्रमाणे मी त्यांना सांगितलेलं आहे की पक्षाचे विषय जे आहेत ते पक्षांतर्गत आपण बोललं पाहिजे. पक्षाच्या असलेल्या ह्याच्या भूमिकेची जाहीर वाच्यता दुसरीकडे जाऊन करणं किंवा कोणाला पाठिंबा देणं हे योग्य नाही. मी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, वरिष्ठ पण आम्ही चर्चा करतो, त्यातून समय करून आपण मार्ग काढावा अशा प्रकारचा. अजून 2-4 दिवस आहेत, भावना तीव्र असतात, एकदम भावना हे केल्या आपण पण ही लढाई आहे. माझ्या माहितीप्रमाणे कोणी लढाईच केली नसते तर महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी जशा निवडणुका झाल्या तशी बिनविरोध झाले असते. कोल्हापूरला काही का होणार उमेदवार उभा करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला. तो उमेदवार योग्य का अयोग्य हा विषय आता न करता हा उमेदवार आता विरोधात त्याचा आम्ही सातारला पण केलेला आहे आणि म्हणून आता बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी निवडणूक होतात तिथे उमेदवार ते कसे फोडले जातात, कसे मागे घेतले जातात. आता पंढरपूरमध्ये सोलापूरमध्ये सूचक असलेल्याने सांगितलं माझी सही खोटी आहे. आता लोकशाहीवर किती विश्वास ठेवायचा आहे. आता ह्या संदर्भामध्ये खरी अडचण आहे. मला वाटतं की आम्ही एकत्रितपणे बसू, आता जी काही नाराजगी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न 100% करू. परत एकदा एकत्र येऊन आपण निर्णय करण्याचा प्रयत्न करायचा. नाही ऐकलं, विरोधात मतदान केलं. मी आज त्याच्यावर बोलणार नाही. मी निवडणुकीच्या नंतर त्याच्यावर काय बोलायचं ती पार्टीची एकत्र बैठक आदरणीय पवार साहेब सुप्रियाताईंच्या समोर आपण जाऊ आणि त्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ.